रघुवीर समर्थ परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय। पार्वती पति हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। आज श्री ज्ञानेश्वरी जयंती आहे। आजचा योग हा असा आपण ठरवून आणलेला नव्हता, परंतु जुळून आलेला योग आहे आणि ज्यांनी जीवनभर ज्ञानदान केलं त्यांच्या घरी आज सत्संगाचा योग आला। तर ही खऱ्या अर्थानं एक पर्वणी आहे। ज्या ज्या वेळी हे आरतीचे प्रसंग येत असतात, सत्संग होतो, हा खऱ्या अर्थानं सत्संग म्हणजे त्या ईश्वराशी संग आहे आपला। आणि हे आपण खात्रीनं सांगू शकतो, या ठिकाणी ईश्वर चैतन्य हे मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे। आज या वातावरणामध्ये सुद्धा अतिशय आल्हाददायक अशा लहरी आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये या ठिकाणी कोणताही ग्रहदोष निर्माण होणार नाही। तर या ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्त आणि पाठीमागच्या सत्संगाच्या वेळी आपण सांगितलं होतं की यापुढचे जे आपण सत्संग घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण हरिपाठावरती निरूपण होईल आणि नंतर संतांचे अभंग जे असतील, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, एकनाथ, चोखामेळा अशा संतांच्या अभंगांच्या वरती आपण निरूपण करणार आहोत। तर आज या ज्ञानेश्वरी जयंती सुद्धा आहे आणि ज्ञान म्हणजे काय हे आपण प्रत्येक जण ज्ञान पिपासू आहे। या ठिकाणी प्रत्येकाला ज्ञान हवं आहे, बरोबर आहे की? असं कोणी आहे का ज्याला ज्ञान नको आहे? असं कोणी नाही या पृथ्वीवरती। जीव जंतू सर्वजण जे आहेत त्या प्रत्येकाला ज्ञानाची काय गरज आहे, ते ज्ञान पिपासू आहेत। कारण ज्ञान जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत त्याला मुक्ती नाही असं सांगितलेलं आहे। मग ज्ञान म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे। ज्ञान म्हणजे स्वयंप्रकाश आहे। ज्ञान म्हणजे काय? स्वसंवेदना आहे। ज्ञान म्हणजे स्वतःला जाणणं आहे। आणि रामदास स्वामींना जे ज्ञान अभिप्रेत आहे ते काय आहे, तर ते आत्मज्ञान आपण जे म्हणतो ते त्यांना अभिप्रेत आहे। ज्यावेळेला आत्मज्ञान होतो त्यावेळेला त्याला परलोकीचं ज्ञान सुद्धा प्राप्त होत असतं। म्हणून ज्ञानाला फार महत्व आहे। त्यामुळे आज हे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाच्या ईश्वरानं लिहिलेली अशी ती ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानांचा ईश्वर आहे। त्याने सर्व ज्ञान काय केलेलं आहे, आत्मसात केलेलं आहे आणि त्याच्यामधून हे प्रसवलेला प्रसाद रूपी हरिपाठ आहे। तर हरिपाठ म्हणजे काय? हे हरिपाठ हा जो आहे ही एक अध्यात्मातली प्रोसेस दिलेली आहे। ही प्रोसेस कोण देऊ शकतं? सायंटिस्ट लोक असतात ना, जे एक्सपेरिमेंट्स करतात, बरोबर आहे की नाही? जे एक्सपेरिमेंट्स करतात आणि एक्सपेरिमेंट झाल्यानंतर त्याच्यातून काही गोष्ट साध्य होत असते आणि ते साध्य झाल्यानंतर काय करतात, ते सुरुवातीपासून इथपर्यंत ते काय करतात, प्रोसेस लिहून ठेवतात। तशी हे हरिपाठ सुद्धा काय, ही प्रोसेस आहे। आणि याची सुरुवात जी आहे ती ज्ञानेश्वर महाराजांनी एकदम टोक गाठलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला गोल सांगितलेला आहे आणि त्याच्या पुढे सगळ्या बाकीच्या 28 अभंगांमध्ये त्यांनी काय केलंय त्याचं विवरण केलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने। त्यामुळे हरिपाठ हा खऱ्या अर्थानं काय आहे, ही जनजीवावरती केलेली मोठी कृपा आहे। पूर्वी वेदांचं अध्ययन सुद्धा फक्त ब्राह्मणांनी करावं असं सांगितलेलं होतं, हे की नाही? ब्राह्मणांना सगळे अधिकार आहेत असं वाटायला लागलं।
सामान्य जीवाला ब्राह्मणेतर जे आहेत, तर हे चातुर्वर्ण हे निर्माण कशासाठी केलेले होते? की तुमची समाज रचना जी आहे व्यवस्थित चालण्यासाठी आहे. परंतु नंतर त्याचं जातींमध्ये कोणी कन्वर्जन केलं असेल ते अलीकडच्या लोकांनी केलेलं आहे. आणि जातीभेद तिथून सुरू झालेले आहेत. जातीभेद सुद्धा अगदी अलीकडच्या काळात सुरू झालेले आहेत, त्याच्यापूर्वी नव्हते हे. तर या याती वगैरे कशामुळे पडलेले आहेत? त्या चातुर्वर्णामध्ये लोकांनी काय करावं हा त्यांचा उद्योग किंवा चरितार्थाचा मार्ग होता. ब्राह्मणांनी ज्ञानदान करावं असं सांगितलेलं होतं. त्यामुळे ते काय करायचे? ज्ञानदान करत होते. राजाचा मुलगा राज्यकारभार चालवणार, तो राजाच. तसा प्रधानाचा मुलगा प्रधानच पुढे होणार. मग प्रत्येक वेळा क्षुद्र जो आहे तो क्षुद्राचा मुलगा क्षुद्रच, म्हणजे त्याचा उद्धारच होणार नाही असं व्हायला लागलेलं. हे कधी व्हायला लागलं? हे अगदी अलीकडच्या काळामध्ये घडायला लागलं. आणि प्रत्येक जण त्याच्या कार्यावरून त्याची याती ठरवायला लागलं. आणि हे पूर्णपणे चुकीचं होतं. ज्ञानेश्वर महाराजांना जे अभिप्रेत आहे ते खऱ्या अर्थानं काय? हे विश्वची माझे घर असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय लागलं? हे विश्व जे आहे त्या प्रत्येक विश्वामध्ये, ह्या विश्वामध्ये जे काही जीवजंतू आहेत, किडा मुंगीपासून ते अगदी मनुष्यांपर्यंत सर्वजण समान आहेत. सर्वांना ज्ञानाचा अधिकार आहे असं त्यांनी सांगितलं. पैठणला ज्या वेळेला त्यांना शुद्धीपत्र आणण्यासाठी पाठवलेलं होतं, तर त्यावेळेला त्यांना वेद म्हणू दिलेले नाहीत. मग वेद म्हणू दिले नाहीत तर काय केलं? त्यांच्या तोंडावरती हात धरला. त्यावेळेला पशु होता त्या ठिकाणी, त्या पशुच्या मुखामधून ते सुरू झालं. म्हणजे प्रज्ञा जागृती कशा पद्धतीने घडते हे उदाहरण त्यांनी घडवून दिलेलं आहे. की आत्मा हा सर्वानुठायी समान भरलेला आहे. तो असं आहे, ते तत्व आहे. त्यामुळं आपला आत्मा आणि प्राण्याचा आत्मा हे वेगळा आहे का? नाही आहे. कारण त्या चराचरामध्ये हे ईशतत्व जे आहे समान भरलेलं आहे. आणि याची प्रचिती म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्यामुखी किंवा महिषापुत्रामुखी वेद बदवले असं सांगितलेलं आहे. हा हरिपाठ जो आहे हा खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरांचा प्रसाद आहे. आणि ही एक अध्यात्मातली शास्त्राची रचना आहे. की कशा पद्धतीनं तुम्ही अध्यात्म साध्य केलं पाहिजे हे याच्यात दिलेलं आहे. त्यामुळे त्याचा पहिला जो अभंग आहे अगदी सुरुवातीचा, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले? ही प्रोसेसच दिलेली आहे त्यांनी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोने संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचा राणा पांडवागरी. हे की नाही? तर अशा पद्धतीनं हे गूढ ज्ञान जे आहे हे साध्या शब्दामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. त्यावेळी संस्कृतमध्येच फक्त ज्ञान होतं. हे ज्ञान भगवद्गीता जी आहे ती त्यांनी काय केली? प्राकृतमध्ये टीका करून दिलेली आहे. त्यावेळेला मोठा वाद झालेला होता आणि ज्ञानेश्वरांनी त्यावेळेला खडा सवाल केला आहे की संस्कृत जर हे काय वेदांची किंवा ब्राह्मणांचा अधिकार त्याच्यावरती असेल, ते देवाने प्रसवलेली असेल, तर प्राकृत काय गाढवे प्रसवले असं विचारलेलं आहे. कारण हे शब्द ब्रह्म आहे. कोणत्या भाषेमध्ये लिहावं किंवा बोलावं तो त्या त्या जीवांचा किंवा त्या त्या व्यक्तींचा, समाजाचा, समूहाचा तो भाग होता. परंतु प्रत्येक भाषा जी हे कशाची बनलेली आहे? तर शब्दांची बनलेली आहे. हे की नाही? आणि हे शब्द म्हणजे काय? हे खम ब्रह्म आहे. आणि ब्रह्म सर्वत्र कोणत्याही भाषेत जरी तुम्ही उच्चारलं तरी ते ब्रह्मच आहे. त्यामुळं हे प्राकृत भाषेला किंवा मराठी भाषेला मोठेपणा देण्याचा प्रयत्न पहिल्यांदा किंवा मोठेपणा कोणी दिला असेल तर संत ज्ञानेश्वरांनी दिलेला आहे. आज आपण जी ये मराठीचे नगरी आपण म्हणतो, हे मराठीचे नगरी म्हणजे फक्त महाराष्ट्रातली नगरी असं नाहीये. ही मराठी भाषा जिथं जिथं म्हटली जाते त्या त्या ठिकाणी या घटना काय असतात ते ॲप्लिकेबल होतात.
तर देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येले असं सांगितलेलं आहे. तर देवाची द्वारी असं म्हटलेलं आहे. तर द्वार म्हणजे काय, पहिल्यांदा हा प्रश्न पडतो. सामान्यपणे आपल्या मनामध्ये काय, तर द्वार म्हणजे दरवाजा, आहे की नाही. परंतु या ठिकाणी द्वार जे आहे ते द्वार म्हणजे काय, तर तो मार्ग आहे. तो मार्ग जो आहे तो काय आहे, तिथून प्रशस्त होतो असं सांगितलेलं आहे. मग काय सांगितले, देवाची द्वारी उभा क्षणभरी. लोकांनी एवढंच ऐकलं आणि त्याचा अर्थ काय घेतला, देव कुठं असतो तर देवळामध्ये असतो. मग उभं कुठं राहायचं, पण देवळाच्या दारामध्ये उभं राहायचं, कुणालाही आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. त्यांनी क्षणभर सांगितलंय, आम्ही तासभर उभं राहू तिथं. मग असं केल्यानंतर आपल्याला मुक्ती प्राप्त होणार आहेत का, तर निश्चित नाहीये. ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असणारं द्वार कोणतं आहे, तर ते देवाचं द्वार असं सांगितलेलं आहे. जिथून तुम्हाला देवाला भेटता येईल ते द्वार म्हणजे कुठलं आहे, तो मार्ग म्हणजे काय, तो देवाचं मार्ग आहे. त्याला देवाचं द्वार असं, देवळाचं द्वार असं सांगितलेलं नाहीये. त्यामुळे लोक काय करतात, उठले की पहिल्यांदा आंघोळ करायची आणि त्या देवळामध्ये जाऊन उभं राहायचं असे. अगदी त्या भटजींना पण आतमध्ये जाऊ दिलं जात नाही बऱ्याच वेळेला. याचा काय उपयोग आहे. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी असं सांगितलेलं. एक क्षणभर तुम्ही उभं राहा. क्षणभर उभं राहिल्यानंतर काय होतं सांगितले त्यांनी, तेने चारी मुक्ती साधी येले असं सांगितलेलं आहे. एक क्षणभर जर उभं राहिलं आपल्याला, तर चारी मुक्ती जर साध्य होत असतील, तर मग जास्त वेळ मंदिरात उभं राहायची काय गरज आहे असा प्रश्न येतो, बरोबर आहे की नाही. परंतु तो क्षण गाठण्यासाठी म्हणजे प्रॅक्टिस करायला पाहिजे तुम्हाला, हे की नाही. आणि ती कशी करायची प्रॅक्टिस हे पुढे सांगितलेलं आहे. कसं सांगितलेलं आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे, हे की नाही. मुखानं हरिनाम घेतलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. आता ह्या देवाच्या द्वारामध्ये उभं राहायचंय आपल्याला, त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे कसं राहिलं पाहिजे, नित्यनेमानं राहिलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. कोणत्याही गोष्टीला नित्यनेम असेल तर ती साधना होते, आणि त्या साधनेचं फळ म्हणून काहीतरी ईश्वराला देणं आहे. आणि म्हणून नित्यनेमाला फार महत्व आहे या ठिकाणी. तर देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. आता मुक्ती म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. पहिल्यांदा मुक्त होणं म्हणजे काय आहे, तर बंधन मुक्त होणं आहे, बरोबर आहे की नाही. मुक्त व्हायचं म्हणजे काय, बायको माहेरी गेली, आता मी मुक्त झालो, ठीक आहे नाही. विनोदानं सांगतोय, नाही तर तुम्ही हेच असं खरं मानाले. तर खऱ्या अर्थानं मुक्ती कोणती आहे, त्या मुक्तीचे प्रकार काय आहेत हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. मुक्त होणं म्हणजे काय, या जीवन बंधनातून मुक्त होणं असं सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रकारांनी काय केलेलं आहे, तर या मुक्तीची व्याख्या किंवा त्याला पर्यायी शब्द हे वेगळे वेगळे दिलेले आहेत. आता हे उपनिषद जे आहेत, वेद आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मुक्ती म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर अमृतत्वाची प्राप्ती. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उपमा दिलेले आहेत त्याला. अमृतत्व म्हणजे काय, की एकदा तुम्ही पिल्यानंतर तुम्ही अमर होणार असं म्हटलेलं आहे. अमर म्हणजे काय, खऱ्या अर्थाने तुम्ही अमर होणार आहे का, आत्मा हा अविनाशीच आहे, बरोबर की नाही. आत्मा हा अमरच आहे, परंतु त्याला अमरत्व कधी प्राप्त होतं, आत्म्याला सुद्धा अमरत्व प्राप्त व्हायला पाहिजे की नाही. अमरत्व प्राप्त म्हणजे तो अविनाशीच आहे, परंतु त्याला ईश्वराची प्राप्ती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अमरत्व प्राप्त होतं. नाहीतर काय होतं की मग त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये यावं लागतं. म्हणून अमृतत्वाची प्राप्ती म्हणजे काय, एकदा तुम्ही ते प्राशन केलं म्हणजे ते ईशतत्व तुम्हाला प्राप्त झालं की तुम्ही काय होता, त्या ईशतत्वामध्ये काय होता, मिसळून जाता तुम्ही, आणि ते ईशतत्वच होता. म्हणून सांगितलंय की अमृतत्वाची प्राप्ती म्हणजे मुक्ती असं त्यांनी सांगितलेलं आहे.
बौद्ध आचार्य जे असतात त्यांनी याला निर्वाण असा शब्द दिलेला आहे. प्रत्येकाच्या भाषेमध्ये वेगळे वेगळे दिले त्यांनी. सगळी लोक ज्ञानी आहेत, त्यामुळे आपली भाषा श्रेष्ठ असं लोकांना वाटत असतं. प्रत्येक जण सांगतो मी म्हणतो तेच खरं आहे. त्यामुळं वेद वेत्ते जे होते त्यांनी सांगितले अमृतत्वाची प्राप्ती, आम्ही म्हणलं आम्ही निर्वाण. सांख्य आणि योग दर्शक होते, किंबहुना ज्ञानेश्वरांनी सुद्धा याला सुंदर शब्द वापरले, तो म्हणजे कैवल्याची प्राप्ती. कैवल्य हा शब्द वापरलेला त्याला. हे कैवल्य धाम जे आहे तिथं तुम्ही तुमची चिरस्थान तुम्हाला प्राप्त झालं म्हणजे मुक्तीच मिळाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. मीमांसक जे होते ते प्रपंच संबंध विलयो मोक्ष असं म्हणतात. या प्रपंचामधून काय आहे, संबंधापासून तुम्ही मोकळं होणं, मुक्त होणं म्हणजे काय, मुक्ती असं सांगितलेलं आहे. आणि अद्वैत जो वेदांत आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे की अविद्यास्तमयो मोक्ष साच बंध उदावृत. अविद्या जी आहे हे सगळं बंधनाचं मुख्य कारण आहे, कळलं का. आणि हे अविद्येपासून आपली मुक्ती होणं म्हणजे खऱ्या अर्थानं काय, बंधन मुक्त होणं आहे. म्हणजे खरी मुक्ती कोणती आहे तर आपल्याला ज्ञानप्राप्ती होणं. ही अविद्या जी आहे, अविद्येचं आवरण ज्यावेळेला आपल्यापासून दूर होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं काय वेळेला आपण मुक्त होऊ असं अद्वैतवाद म्हणतो. आणि समर्थ रामदास स्वामींना सुद्धा अद्वैतवादच पसंत होता, ते त्याचे समर्थक होते. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अद्वैतवादच सांगितलेला आहे. जे जे संत महान होऊन गेलेले आहेत त्या सर्वांनी काय केलेलं आहे, अद्वैतवादच पुरस्कार केलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुक्ती कोणती असेल तर आपल्याला अविद्येपासून दूर होणं, आपण अविद्येचं आवरण आपल्यावरून हटणं म्हणजेच काय, त्या ज्ञानमार्गाचा प्रकाश जो आहे आपल्यामध्ये येणं, स्वयंप्रकाशी होणं. ज्ञानेश्वरीमध्ये स्वयंप्रकाशी असा शब्द वापरलेला आहे, ते होणं, स्वसंवेदना प्राप्त होणं म्हणजे मुक्ती आहे, अशा पद्धतीने सांगितले. म्हणून ज्ञानेश्वरांनी सुरुवातच काय केले, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या. आता ह्या चारी मुक्ती कोणत्या आहेत, पहिली मुक्ती जी दिलेली आहे ती सलोकता. सलोकता म्हणजे काय तर जिथं आपण मुक्ती कशासाठी करत असतो, त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हावी यासाठी सगळं चाललेलं आहे आपल्याला. मग भगवंताचा सहवास आपल्याला लाभला पाहिजे, बरोबर इकडे. ज्यावेळी त्याचा सहवास लाभतो म्हणजेच काय, त्याच्याबरोबर त्याचे लोक आहेत, भक्त आहेत, त्या भक्तांचा सहवास आणि सगुण रूपी भगवंताचा वास मिळावा, सहवास मिळावा, हे सतत मिळत राहिल्यानं काय ती एक प्रकारची मुक्ती आहे. खऱ्या अर्थानं मुक्त कधी होतो आपण, या सगळ्या विवंचनातून मुक्त कधी होऊ शकतो, ज्यावेळी आपण भगवंताजवळ असतो. आणि भक्ती कोणाची करू शकतो आपण तर सगुण रूपी भगवंताची भक्ती करू शकतो. निर्गुणाची भक्ती करता येते का, नाही करता येत. आकाशातल्या देवा तू मला पाव म्हणला, देव कसा आहे काय कळणार आहे का आपल्याला, ते नाही कळणार. तर सगुण रूपी असले की जसे आता यांनी पूजा घेतलेली, हे सुख आहे की नाही. हे जे सुख आहे, कारण काय, ज्या वेळेला शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांचा वाद चाललेला होता त्यावेळी त्यांनी शंकराचार्यांनी अद्वैतवाद आहे किंवा पूजा ही तो ईश्वर कसा स्वीकारत असतो सांगितले. कासयाची केली मूर्ती पूजा अर्पिली तयाप्रती, पूजा घे श्रीपती वेगळाची. धुमराचा केला गणपती, आकाशामध्ये धुमराचा गणपती तयार झालेला आहे, वेगवेगळे आकार तयार होतात, हे की नाही. धुमराचा केला गणपती पूजा अर्पिली तयाप्रती, त्याच्याप्रती पण आपण पूजा मानस पूजा करू शकतो की नाही. पूजा घे श्रीपती वेगळाची, तो घेणारा जो आहे तो वेगळा आहे. तसं हे देहाची जरी पूजा असली तरी पूजा घेणारा कोण आहे, हा ते तत्व आहे, ते सद्गुरु तत्व आहे. तिथं पूजा ही पोचते. तुमची पूजा आज मान्य करून घेतलेली आहे आणि तुम्हाला पूर्ण कृपा आशीर्वाद आहेत. तर ज्या वेळेला आपल्याला सलोकता ही भक्ती मुक्ती आपल्याला प्राप्त व्हायची असेल त्यासाठी काय भक्ती कोणाची करावी तर सगुणाची भक्ती करावी. मग सगुण कुठं असतो, तो जनसामान्यामध्ये असतो, त्याच्या भक्तांच्या मध्ये तो असतो, बरोबर की नाही. मग त्याच्या भक्ताची संगती म्हणजे त्याचीच संगती आहे.
त्याच्या भक्तांच्या संगतीमुळे काय होतं, त्याची संगती प्राप्त होती आणि सगुण भक्ती इथं घडते. आणि म्हणून ही सुद्धा एक प्रकारची मुक्ती आहे. याच्या पुढची मुक्ती जी आहे त्याला सांगितलेलं आहे तुम्ही सलोकता समीपता. समीपता जी आहे दुसऱ्या प्रकारची भक्ती आहे, मुक्ती आहे. याच्यामध्ये काय की परमेश्वराच्या किंवा भगवंताच्या जवळ जे जे आहे ते रूप आपण व्हावं. म्हणजे काय, परमेश्वर आहे, त्याच्या आजूबाजूला पशुपक्षी असतील, त्याच्या गळ्यातली माळ होईल कोण, ठीक आहे ना. विष्णूच्या गळ्यामध्ये कुठली माळ आहे, वैजयंती माळ, ठीक आहे. मग विष्णू जवळ आहे की नाही. हे सगळं जे आहे हे जवळ असणं म्हणजे काय, समीपता. कळलं का. आपण समीपता मुक्ती कधी मिळते आपल्याला, की आपण त्या भगवंताच्या आजूबाजूला असतो तिथं, म्हणून आपल्याला ती समीपता ही मुक्ती आहे. तिसरी जी आहे ती स्वरूपता म्हटलेलं आहे त्याला. म्हणजे काय, आपण त्या परमेश्वराचं किंवा त्या भगवंताचं स्वरूप होऊन जातो. त्याच्यासारखंच आपण होतो. जसा कृष्ण तसा उद्धव, असे शरीराचं होतं. तर याच्यामुळं आपण भगवत स्वरूप होतो. मग भगवत स्वरूप झाल्यानंतर काय होतं, त्याचे जे सेवक आहेत अगदी अगदी जवळचे जे आहेत त्याच्यामध्ये आपली गणना होते. जसे प्रेसिडेंटचे बॉडीगार्ड असतात, ठीक आहे नाही, एक विशिष्ट परीक्षा प्राप्त झाली, त्याने काय उत्तीर्ण झाले, त्याच्या टेस्ट असतात, त्या सगळ्या टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर काय होतं, प्रेसिडेंट बॉडीगार्ड म्हणून त्याला त्या तुझा काय कंपो असतो त्या कंपोमध्ये त्याला भरती मिळते तिथे, की नाही. तसं जे भक्त आहेत की ज्यांची अतूट भक्ती आहे, निश्चळ श्रद्धा असते गुरुवरती त्याच्या किंवा आराध्यावरती श्रद्धा असते, त्याचं वास्तव्य कुठं होतं, तर त्या भगवंताची जी काय मंडळ आहे, ठीक आहे नाही, प्रत्येकाचे मंडळ आहे. आता विष्णूचं कोण आहे, समीप, जय आणि विजय आपल्याला माहिती असलं पाहिजे, कळलं का. शिवाचे कोण जवळ आहेत, गण आहेत, ठीक आहे. तर हे जे आहेत ते प्रत्येक आराध्य जे असतं दैवत जे आहे त्या दैवताचे काय कोणतरी त्याच्या अगदी जवळचे असतात, की जी त्याची आज्ञा म्हणजे काय की अगदी थुंकी जसं झेलतो ना अशा पद्धतीने इतकी त्यांच्यावरती श्रद्धा असते आणि त्यांचं स्वरूप सुद्धा तसंच होऊन जातं, त्यांची बोली सुद्धा तेच बनते. एखाद्या दैवताला यायला वेळ नाही, मग तो काय करतो, दैवत त्याच्या दूताला पाठवतो. त्याच्या दूताला पाठवल्यानंतर सुरुवातीला तो दूत काय करतो, आपलं नाव सांगतो, पण नंतरच जे बोलतो ना ते प्रत्यक्ष ते तत्वच बोलते, अशा पद्धतीने बोलत असतो. तो आविर्भाव तसा असतो त्याचा. शंकर बोलतो तर शंकरच बोलतो असं त्याचा आविर्भाव असतो. म्हणजे काय, ते तत्व स्वतःच आहे ते. असे ते सेवक असतात, ते गण असे असतात. का महाराजांना ज्यावेळेस संचार होता त्यावेळेला, जसा आता हा पितृ पंधरवडा आहे किंवा पौष महिना, यावेळेला वारी संकल्प बंदच आहे त्यावेळेला. परंतु अतिशय महत्वाचं कोणाचं कार्य असलं तर मग काय करायचे, महाराज आदेश लावायचे. तर शेवटी गुरु म्हणलं की कळवळ आहेच आहे, ठीक आहे. कळवळ नाही तो गुरु कसला, गुरु माऊली म्हणतात की नाही त्याला. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला तो उभा असतो. हा पण आपला सारखा टिमकी मारत असतो, तो गुरु माझं कसं होणार, कसं, ठीक आहे. त्याचे त्यावेळी होते. मग काय करायचं, मग त्यांनी आदेश लावायचा. आता ते दैवत तर येणार नाहीत, मग ते काय करायचे की दैवत त्यांच्या सेवकांना पाठवायचे. कधी वीरभद्र असेल किंवा आणखी कोणी असतील, प्रदोत असतात. ही जी दैवत आहे ती येताना फार, एकतर त्यांचे शरीर जे असतात ते असे कंपायमान होतं त्यावेळेला, फार मोठा आवेश असतो त्यांचा. म्हणजे मुख्य दैवत राहिलं बाजूलाच, पण यांचाच आवेश फार मोठा असतो, बघितले मी प्रत्यक्ष. आणि ते आल्यानंतर त्यांना सहन होत नाही आवाज वगैरे अजिबात. ते जे बोलतील तेवढंच ऐकायचं. ते काय, तर ते मेसेंजर असतात, जो मेसेज त्यांनी दिलाय तेवढंच फक्त त्यांनी बोलायची एवढी त्यांना आज्ञा असते. आणि ते अशा आविर्भावानं बोलत असतात दैवत की ते प्रत्यक्ष दैवत जे आहे तेच बोलते असा आविर्भाव असतो त्याचा. त्यामुळं स्वरूपता जी आहे ही भक्ती, हे म्हणजे काय की आपण ते भगवत स्वरूप होऊन जातो. परंतु इथं सुद्धा खऱ्या अर्थानं तुम्हाला मुक्ती मिळते का, ही मुक्तीचा प्रकार आहे.
परंतु ही मुक्ती सुद्धा पूर्णत्वाला जात नाही, कारण इथं सुद्धा काय थोडा अहंकार असतो. मी प्रेसिडेंटचा बॉडीगार्ड आहे की हा अहंकार आहे. जसं मी ह्या मुख्य दैवताचा सेवक आहे जवळचा, बाकीचे सगळे लांब आहेत आमच्यापासून. आपल्या इथं असं कोणी करू नका, आम्ही अगदी गुरुच्या जवळ नंबर 1 नंबर 2 असं काय करायचं नाही कोणी. तर या भक्ती मुक्तीला काय म्हणतात तर स्वरूपता म्हणतात. कळलं का? तर ही भक्ती सुद्धा काय होते, याच्यामध्ये थोडासा अहंकाराचा भाग असतो. भक्ती मोठी आहे, कळलं का? ही तिसरी भक्ती आहे, तिसरी स्टेज आहे मुक्तीची. परंतु याच्यामध्ये काय होतं, थोडासा अहंकार असल्यामुळं ती पूर्ण भक्ती आहे, मुक्ती आहे का तर नाहीये. याच्या पुढची जी स्टेज दिलेली आहे त्याला सायोज्य भक्ती असं म्हणतात. तर सायोज्य भक्ती म्हणजे काय की सतत तुमचं त्या ईश्वराशी किंवा आराध्याशी अनुसंधान टिकणं, कळलं का? त्याचा विसर कधीही न पडणं म्हणजे सायोज्य भक्ती. आपण कधीही म्हणतो ना की त्रिकाळ आपण ज्यावेळेला बसू त्यावेळेला बसू उठू दळता कांडिता तुझं गायी ना अनंताचे नाही, जे जे कृती करत असेल त्या प्रत्येकामध्ये तो ईश्वर आहे. कळलं का? श्रीकृष्ण प्रत्येक ठिकाणी आहे. मी दळत असेल, कांडत असेल, गोऱ्या थापत असेल, ह्या सगळ्याच्या ठीक वेळेला काय असणार, तो झोपेमध्ये सुद्धा तो कृष्ण माझ्या जवळच आहे, इतका भाव उत्कट असतो. कळलं का? आणि म्हणून सायोज्य भक्ती जी आहे ही मुक्ती जी आहे ही खऱ्या अर्थानं मुक्ती आहे. आणि समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा या सायोज्य मुक्तीलाच खऱ्या अर्थानं मुक्ती समजलेलं आहे. बाकीच्या 4 मुक्ती हे मुक्तीचे प्रकार आहेत, परंतु खरी मुक्ती जी आहे की तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करून देते, म्हणजे तुम्ही ईश्वर स्वरूपच बनता. सतत जर आपण डोळ्यासमोर आपल्या गुरुचा चेहरा ठेवला तर तुम्हाला सांगतो की आपलं स्वरूप सुद्धा गुरुसारखं बनतं. ही स्वरूपता भक्ती. परंतु सायोज्य म्हणजे काय की तो आणि मी भिन्न नाहीच आहे, हे देह सुद्धा त्याचाच आहे, ही वाणी त्याचीच आहे, तो जे सांगतो ते मी करतो, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीही फरक राहिलेला नाही. आता हे जे आहे त्याची इच्छा ती माझी इच्छा, हे ज्यावेळी वाटतं त्यावेळी ती खऱ्या अर्थानं काय होते, सायोज्य भक्ती होते. आणि तीच खरी सायोज्य मुक्ती आहे, तीच तुम्हाला सुमुक्ती देऊ शकते. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिले असं सांगितलेलं आहे. या 4ही मुक्ती जी आहे त्याला साध्य होतात असं सांगितलेलं आहे. हे कसं, ते क्षणभर तुम्ही उभं राहिल्यानंतर साध्य होतं असं सांगितलंय. मग आपण वर्षानुवर्ष देवाची भक्ती करत असतो. एवढं सोपं ज्ञानेश्वरांनी सांगितलं, तुम्ही क्षणभर फक्त उभं राहा म्हणजे काय, तुम्हाला 4ही मुक्ती साध्य होणार. मग आम्हाला मुक्ती साध्य झालेल्या नाहीयेत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ते खोटं ऐकणे नाही. त्यांना प्रश्न पडला का आता खोटं कसं म्हणायचं, खरं म्हणायचं तुम्ही मुक्त झालं पाहिजे आता. परंतु ज्ञानेश्वरांना जे बोलायचं आहे, त्यांना जे अभिप्रेत आहे ते काय आहे की क्षणभर म्हणजे काय की रोज तुम्ही काय केलं पाहिजे, क्षणभर उभं राहण्याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. आणि ते दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती असं सांगितलेलं आहे की नाही. म्हणजे क्षणापेक्षाही कितीतरी लहान भाग जो आहे त्याच्यामुळे काय होणार, तुमची मुक्ती मिळणार आहे तुम्हाला असं सांगितलेलं आहे. ते परमेश्वराची भेट होणार आहे. मग असं जर असेल तर तो क्षण आपल्याला साधता आला पाहिजे. आणि तो क्षण कसा साधता येईल तर पुढच्या चरणामध्ये काय सांगितले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कसं सांगितलंय करायला, मुखानं तुम्ही काय करा, हरी हरी म्हणा, है की नाही. हरी म्हणजे काय, हरण करणारा. बरोबर. काय हरण करणार आहे तो, चित्त हरण करणार आहे. ठीक आहे, चित्त हरण करणार आहे का तो, तुमचे भवताप भवदुःख जे आहे हे हरण करणार आहे की नाही. तुम्हाला बंधनामध्ये जे जे अडकवतात गोष्टी त्या सगळ्या हरण करणारा कोण आहे तर तो हरी आहे की नाही. तर बंधन मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण मुखानं काय म्हटलं पाहिजे, हरी 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 आपण म्हटलं पाहिजे, है की नाही. म्हणजे काय होईल की तुम्हाला त्या 4ही मुक्ती साध्य होतील. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असं सांगितलेलं आहे. आता मुखाने हरी म्हणायला सांगितले, काय म्हणतील, आम्हाला लहानपणापासूनच वाचा नाही, आम्ही कसं म्हणणार आहे की नाही प्रश्न. म्हणजे ज्ञानेश्वरांनी फक्त ज्यांना बोलता येतंय त्यांच्यावरतीच कृपा केली काही.
असं जर असतं तर ज्ञानेश्वर सुद्धा पक्षपात करतात असं होईल की नाही. तर इथं ज्ञानेश्वरांना सांगायचा जो अभिप्रेत अर्थ आहे तो असा आहे की तुम्हाला सतत नामानुसंधान व्हायला पाहिजे. कळलं का? नामानुसंधान होण्यासाठी मनामधून जरी तुम्ही नाम घेतलं तरी सुद्धा ते काय ते मुखाने नाम घेतल्यासारखं आहे. आपले इंद्रिय जे आहेत हे भोगाचं साधन आहे. त्या इंद्रियांना कुठं वळवलं पाहिजे? नामाकडे वळवलं पाहिजे. म्हणजे काय होईल की खऱ्या अर्थानं भक्ती होईल, हे की नाही. आणि नामस्मरण भक्ती ही कुणाची केली जाते? सगुणाची केली जाते. निर्गुणाची होते का? नाही होत. समोर तुमच्या गुरुचं ध्यान आहे म्हटल्यावरती मग काय त्याप्रमाणे तुमची भक्ती होऊ शकते, ठीक आहे. तुमच्या समोर माहिती आहे की माझे गुरु असे दिसतात, डोळे बंद केले गुरु समोर आले, हे की नाही. मानस पूजा अर्पित केली त्याला, जपाला बसलो सांगितलेलं ध्यान मुद्रा घ्या, ते ध्यानाला बरोबर ती मुद्रा येते आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काय होतं तुमचा भक्ती तयार होते. म्हणून नामस्मरण भक्ती जी आहे ही कशी कोणाची करायची असते? ही सगुण रूपाची करायची असते, ठीक आहे. मग बाकीच्यांना आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. काही लोक नामस्मरण भक्ती करतात. नामस्मरण भक्ती जी आहे ही खऱ्या अर्थानं कोणाची करायची असते? तर गुरुची करावी, आराध्य दैवताची करावी. कारण त्या आपल्या डोळ्यासमोर ते दैवत आलं पाहिजे, ठीक नाही. त्याला आपण त्याचं ज्यावेळेस नाम घेत असतो त्यावेळेस त्याला अट्रॅक्शन निर्माण होतं, ठीक नाही. गुरुत्वाकर्षण आपण म्हणतो ना, गुरु तत्व आकर्षण, हे तत्व आकर्षण करतं. प्रत्येकामध्ये गुरुतत्व आहे, हे की नाही. दैवतांमध्ये सुद्धा तेच तत्व आहे. त्यामुळे ते काय ज्या वेळेला तुम्ही त्याची आराधना करायला लागता म्हणजे काय तुम्ही ज्यावेळेला पॉझिटिव्ह आजकालच्या भाषेमध्ये काय सोडता? अफर्मेशन सोडता तुम्ही, हे की नाही. जसे अफर्मेशन सोडाल तिकडून सुद्धा अफर्मेशन सोडले जातात. तसं अंतर कमी व्हायला लागतं आणि ते जवळ येतं तत्व. म्हणून काय सांगितलेलं आहे? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना करायची गरजच नाही. कारण हरी उच्चारणी अनंत पापाच्या राशी जळवणी जाते, असं जातील अशी असं सांगितलेलं आहे की नाही. मग एक हरिनाम घेतल्यानंतर अनंत पापाच्या राशी जर काय लयाला जाणार असतील, जळून जाणार असतील, तर तुम्ही सतत जर हा परिपाठ केला, मुखाने सतत तुम्ही हरी 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 म्हणायला लागला किंवा तुम्हाला जो दैवताचा जप दिलेला आहे तो जर तुम्ही सतत करायला लागला तर खऱ्या अर्थानं काय तुम्ही त्या मुक्तीच्या द्वारापाशी पोहोचाल. त्या ठिकाणी तुम्ही मुक्तीच्या दाराच्या समोर याल तिथं. आणि त्या मार्गावरून ज्यावेळी तुम्ही आतमध्ये जाता त्यावेळी काय होईल? तुम्हाला तिथं परमात्म्याची भेट होणार आहे, तिथं मुक्ती तुम्हाला सगळ्या प्राप्त होणार आहेत. म्हणून सांगितले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना करायची गरजच नाही आम्हाला, कारण आम्हाला हरिमय व्हायचंय. हरिमय व्हायचं म्हणजे काय? हरी आणि आपण आपल्यात भेदच राहिला नाही पाहिजे, ते स्वरूप आपल्याला व्हायचंय, हे की. मग हे जर असेल तर ज्यावेळी तुम्ही अनेक पटीनं नाम घ्यायला लागता त्यावेळी ते तत्व तुमच्यामध्ये उतरतं. आणि ज्यावेळी ते तत्व तुमच्यामध्ये उतरतं त्यावेळी तुम्ही आणि ते तत्व वेगळं राहत नाहीये. ह्याच्याशिवाय मुक्ती वेगळी काय आहे का? नाहीये. असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य, असं सांगितलेलं. काही लोकांना असं वाटतं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांना ध्यान साधना किंवा नामसाधना करता येत नाही त्यांच्यासाठी हा सोपा मार्ग सांगितलेला आहे. जे संसारी लोक आहेत त्यांच्यासाठी हा मार्ग सांगितलेला असं त्यांना वाटतं. परंतु संसार कोण करत नाही सांगा बरं? सगळे संसार करतात. संन्याशी सुद्धा संसारच करतात ना. मठ बांधतात, आश्रम बांधतात, म्हणजे काय करतात? ते संसार करतात, हे की नाही. मग मग संसारी कोण आहेत? तर सर्वजण आहेत. म्हणजे याचा अर्थ हा हरिपाठ कोणासाठी सांगितलेला आहे? जे गृहस्थाश्रमी आहेत ते सुद्धा आहेत, जे ब्रह्मचारी आहेत ते सुद्धा आहेत. हे चारही आश्रम असणाऱ्या सगळ्यांसाठी हा हरिपाठ आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे असोनी संसारी जिभे वेगू करी. काही लोकांना असं वाटेल की आपण सतत परमेश्वराचं ध्यान करण्यासाठी हे सगळे काय केले पाहिजे? माया बंध वगैरे सगळे तोडले पाहिजेत. पण माया बंध तोडणं म्हणजे काय? की प्रपंचाचा त्याग करणं आहे का? आहे का? नाही. तसं जर असतं तर तुकाराम महाराज खोटे ठरले असते, हे की नाही. त्यांनी काय सांगितलेलं आहे की आधी प्रपंच नेटका मग परमार्थ दाखवटा, असं सांगितलेलं आहे. रामदास स्वामींनी पण सांगितलंय की प्रपंच आधी करा नेटका आणि मग परमार्थ जोडा, असं सांगितलेलं आहे त्यांनी. याचा अर्थ प्रत्येक संतांची शिकवण जी आहे ती काय? की तुम्ही हा प्रपंच त्यागला नाही पाहिजे. परंतु हे करताना मुख्य उद्दिष्ट काय आहे तुमचं?
तर त्या परमात्म्याची प्राप्ती. म्हणून परमार्थ जो आहे हा धाकुटा म्हणण्यापेक्षा तो परमार्थाला ही जोड आहे प्रपंचाची. जोपर्यंत प्रपंच तुमचा पूर्ण होत नाही तोपर्यंत परमार्थ तुमचा सक्सेसफुल होणार नाहीये. एखादा म्हणेल आता प्रपंचात पडलोय, मला खूप त्रास होतोय, आता मला फक्त देवाचं करायचंय, मी सोडून जातो सगळं, हिमालयात जातो. असे आहेत लोक. मग असे लोक जे आहेत त्यांना खऱ्या अर्थानं परमार्थ साध्य होणार आहे का? नाहीये. म्हणून प्रपंचामध्ये राहून परमार्थ करणं हे फार महत्वाचं आहे. जिव्हे वेगू करी असं सांगितलंय. हरिनाम कसं घेतलं पाहिजे? सातत्यानं हरिनाम घेतलं पाहिजे. जिव्हेला आपल्या काय असलं पाहिजे? ते वळणच असलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही हरिनाम घ्या की दुसरा विचार कोणताही तुमच्या मनामध्ये येता कामा नये. जिव्हे वेगू करीचा अर्थ काय आहे की अशा पद्धतीनं हरिनाम घेतलं पाहिजे की बाकीचे विचार तिथं थांबले पाहिजे. म्हणजे आपलं लक्ष कुठं असलं पाहिजे? नामाकडे असलं पाहिजे, जपाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. बरोबर की नाही? आणि ते करण्यासाठी काय केलं पाहिजे? संसारी असून सुद्धा आपण नाम जे आहे हे सतत घेतलं पाहिजे. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा असं सांगितलंय. हे वेद शास्त्र जे आहे त्यांनी सुद्धा याला काय केलंय? दुजोरा दिलेला आहे. त्यांनी सुद्धा हात वर करून सांगितलं आम्ही हम इनके साथ है. आजकाल ते पार्लमेंटमध्ये असतं ना, हात वरती करायचे. पण नंतर काय होतं, एका वेळेस काहीतरी चुकीच झालं, अरे चुकीच झालं, आम्हाला हात आमचा उघडला होता म्हणून आम्ही वर केला. आता त्यांनी फार चांगलं केलं, बटन दाबतात. तिथं तर दुजोरा जो आहे तो कसा आहे? शास्त्रांनी वेदानं सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे. कशाला दिलेला आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्यानं काय होईल? तुम्हाला चारी मुक्ती साध्य होतील असं सांगितलं. हे कोणी दुजोरा दिलेला आहे? शास्त्रांनी आणि वेदांनी सुद्धा दिलेलं आहे याला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक होणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हे की नाही? आता ही द्वारका म्हणजे काय हे फार महत्वाचं आहे. द्वारकाची जर आपण फोड केली तर द्वार म्हणजे काय आहे? दरवाजा आहे, मार्ग आहे की नाही? आणि का म्हणजे काय? का म्हणजे मोक्ष. हे मोक्षाचं द्वार आहे. कळलं का? ह्या मुक्तीचं मार्ग जे आहे ते काय आहे? द्वारका. म्हणून श्रीकृष्णाची काय आहे? द्वारिका आहे. ती काय आहे? मुक्ती मिळालेलं ठिकाण. द्वारका हे स्थान आहे. का म्हणजे स्थान त्याचं. कळलं का? आणि द्वार जे आहे हे मुक्तीचं आहे. ते द्वारका हे खऱ्या अर्थानं मुक्ती आहे. म्हणून आपण म्हणतो ना की द्वारकेचा राणा. तो द्वारकेचा राणा आहे तो. कारण काय? तो मुक्ती देणार आहे तो. कळलं? तो कोणा घरी आहे? तो पांडवांच्या घरी आहे. पांडव जर कोण आहेत? हे धर्म शक्ती वगैरे हे जे रूप दिलेले आहेत ह्या सगळ्या म्हणजे कोण आहेत? तर पांडव आहेत. म्हणून ह्या पांडवाच्या घरी, कारण काय आहे की पांडव म्हणजे सर्व लोकच आहेत. कळलं का? आपण 5 पांडव जे बघतो त्या 5 पांडवांचे जर गुणधर्म आपण बघितले तर ते आपल्यामध्ये आहेत की नाही? आहे. आपण सुद्धा नीतिशास्त्राप्रमाणे धर्मशास्त्राप्रमाणे आचरण करतो. त्यामुळे धर्माला प्रथम स्थान आहे. दुसरं आहे ते शक्तीला आहे, बलाला आहे. हे की नाही? बलहीन माणसाचा राग. कळलं का? किंवा अर्थहीन माणसाचा राग हा कसा असतो? वांझोटा असतो असं सांगितलेलं आहे. एखाद्याला त्रास दिला तो कृषय माणूस अगदी, त्याला खूप राग येतो मनामध्ये. रात्री स्वप्नात बघतो की जाऊन आपण त्याला खूप बदडलेलं आहे. ते स्वप्नामध्ये स्वप्नीचे चेली जागे झाले असं झालेलं आहे. ते स्वप्नामध्ये मारतो त्याला, पण खऱ्या अर्थानं स्वतःच मार खातो. अंग दुखायला लागल्यावर कळते अरे आपण आपल्याला मारलेलं आहे. तर अर्थहीन म्हणजे ज्याच्याजवळ पैसा नाहीये, सत्ता नाहीये, बलहीन, सामर्थ्य नाहीये, अशा माणसाचा राग. आता माणूस म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही आहे याच्यामध्ये. त्याचं कसं सांगितलंय? हा वांझोट आहे म्हणून सांगितलेलं. म्हणजे काय? याच्यातून काहीही निष्पन्न होत नसतं. त्यामुळं साथ सुद्धा कोणाची घ्यायची असते तर समर्थाची घ्यायची साथ. दुबळ्याची साथ घेऊन काय उपयोग आहे का? साथ कुणाची असली पाहिजे? जो मुक्तीला पोहोचवणार आहे त्याची साथ असली पाहिजे. मुक्तीच्या द्वारातून आतमध्ये घेऊन जाणार त्याची साथ घेतली पाहिजे. बाकीच्यांची साथ घेऊन काय उपयोग आहे का? नाहीये. म्हणून आपला तारी कोण आहे याला ओळखलं पाहिजे. राजा परीक्षित जो होता, जन्मल्या त्यानं काय करायला सगळीकडे टकटक टकटक बघत होता तो की वाचवता धनी कोण आहे माझा. कळलं का? गर्भामध्ये असताना त्याला सुदर्शन चक्र मध्ये ठेवलेलं होतं, ब्रह्मास्त्र अडवलेलं होतं.
ते त्याला दिसत होतं आणि जन्मल्या जन्मल्या त्याला कळलं की मला वाचवणारा कोण आहे, म्हणून ते सगळीकडे बघ. जेव्हा कृष्ण समोर बघतो त्यावेळी तो हसतो. तो परीक्षित म्हणून त्याचं नाव ठेवलेलं आहे. सगळ्या परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे तो असं. तर म्हणून आपल्याला सुद्धा काय केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं हा द्वारकेचा राणा जो आहे तो आपल्या घरी आला पाहिजे. हे घर कुठं आहे, द्वारका कुठं आहे तुमची, तो राणा कुठं आहे, हे फार महत्वाचं आहे की नाही. अंतरीचा आत्मा कोण आहे, हा परमात्मा आपण त्याला म्हणतो. म्हणजे तो कोण आहे, द्वारकेचा राणाच आहे, ठीक आहे. म्हणजे हे काय आहे, द्वारका आहे. मुक्ती कुठं घ्यायची आहे, इथंच घ्यायची आहे. कुठं बाहेर जाऊन घेणार आहे का मुक्ती तुम्ही, नाही घेऊ शकणार. आपल्याला मुक्ती कुठं घ्यायची आहे, कारण तो भेटणारा कुठं आहे, आतमध्येच भेटणार आहे, बरोबर आहे की नाही. आणि ती भेटण्याची प्रोसेस जी आहे ती पाठीमागे शिकवली की नाही तुम्हाला सगळ्यांना. ती प्रोसेस जी आहे ती दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती असं सांगितलेलं आहे. इथं ज्ञानेश्वरांनी काय झाले, क्षणभर उभं राहा त्या दरवाजामध्ये असं सांगितलंय, द्वारामध्ये म्हणजे त्या मार्गामध्ये. रोज जर त्या मार्गामध्ये आपण हा परिपाठ केला की रोज सकाळी काय करायचं, सकाळ दुपार संध्याकाळ ज्या ज्या वेळ मिळेल त्यावेळेला आपण त्या दरवाजामध्ये द्वारामध्ये उभं राहायचं आहे. म्हणजे काय होईल, एक दिवस असं तुमच्यासाठी तो दरवाजा खुला होईल, तो मार्ग प्रशस्त होईल पुढचा. आणि पुढं कोण भेटणार आहे, तर तो द्वारकेचा राणा भेटणार आहे. आणि त्याची भेट झाल्यानंतर तुम्हाला ह्या चारही मुक्ती काय आहेत, साधल्या गेलेल्या आहेत, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीनं हा पहिला जो अभंग आहे की देवाची द्वारी व्हा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधिल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना करू नका, कारण एका हरीच्या नावानं तुमच्या सगळ्या पापाच्या राशी जर जळून जाणार असतील तर तुम्ही महत् पुण्य प्राप्त करून घेऊ शकता आणि खऱ्या अर्थानं तुम्ही काय करू शकता, मुक्त होऊ शकता. म्हणून हा हरिपाठ जो आहे याच्या सुरुवातीलाच ज्ञानेश्वर महाराजांनी ही प्रोसेस दिलेली आहे की तुम्हाला मुक्त कसं व्हायचंय, अशा पद्धतीनं मुक्त व्हायचंय. तर आता याच्या पुढचा अभंग आपण पुढच्या सत्संगाला किंवा पुढच्या आठवड्यामध्ये आपण घेऊयात. प्रत्येक आठवड्याला एक अभंग असा आपण याचा सत्संग करूया. जय जय रघुवीर समर्थ.